हॅलो, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. कसे आहेत तुम्ही सगळे? मजेत ना? तर काय माहिती आहे का, आज मी तुमच्यासाठी एक महत्त्वाची टिप घेऊन आलेली आहे. आता ही तुम्ही गादी बघत असाल तर याच्यावरचं ना मी बेडशीट आणि याच्यावरचं कवर काढलेलं आहे. मग बघितल्यानंतर ना बघते तर काय याच्यावरती काळे डाग पडलेले आहेत आणि त्याचबरोबर ना खुशूने सू वगैरे केलेले ते डाग आहेत. तसं तर मी सारखंच क्लीन करते, आठवड्यामधून एकदा, ज्या दिवशी मला वेळ असेल त्या दिवशी. पण तुम्हाला सगळ्यांना जर माहीत नसेल, आता काही लोकांना माहीत असेल बरं का, आणि काही लोकांना माहीत नसेल. कारण मला तर माहीत नव्हतं खुशू व्हायच्या अगोदर. खुशू झाल्यानंतर ना मला ही गोष्ट माहीत पडली की गादी आपल्याला धुता येत नाही. मग काय केलं पाहिजे की गादी साफ पण झाली पाहिजे, स्वच्छ पण झाली पाहिजे आणि वासही यायला नको. मग तीच तुमच्यासाठी आज मी महत्त्वाची ट्रिक घेऊन आलेली आहे. कारण आता तुम्हाला तर माहिती आहे साफसफाई चालू आहे, तर म्हणलं चला ही ट्रिक पण तुमच्याबरोबर शेअर करावी. तुम्हालाही याचा नक्कीच फायदा होईल. जर तुम्हाला माहीत असेल तर माहीत होतं म्हणून कमेंट करा, आणि नसेल तर नव्हतं म्हणून कमेंट करा. पण कमेंट नक्की करा, कारण मला समजेल की किती लोकांना माहीत होतं आणि किती लोकांना नव्हतं माहीत. कारण मला तर इतके दिवस माहीत नव्हतं. बरं, आता ही तुम्ही गादी बघू शकता की ते तुम्हाला मी दाखवते गादी अगोदर. आता तुम्ही ही माझी गादी बघू शकता की तुम्हाला ही गादी जास्त घाण दिसणार नाही. त्याचं कारण हेच आहे की 7 दिवसामधून एकदा मी ही ट्रिक यूज करते. त्याच्यामुळे खुशूने सू जरी केली तर त्या गादीवरती डाग राहत नाही आणि गादी एकदम स्वच्छ दिसते आणि छान दिसते. तरी थोडे थोडे डाग आहेत तेही निघून जातात, हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि याला जास्त काही लागत नाही, आपल्या घरच्या साहित्यापासूनच गादी एकदम स्वच्छ होते. तर आता इथे तुम्ही बघू शकता की गादी किती माझी छान आहे. अशाच पद्धतीने क्लीन करायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे बघा, मी फ्रीमध्ये घरच्या साहित्यापासून ही पावडर बनवलेली आहे. आता त्याच्यासाठी काय लागतं माहिती आहे का, 1.5 चमचा आपण जे खातो ना ते मीठ, आणि 1.5 चमचा आपण जे खायचा सोडा वापरतो ना भजीमध्ये वगैरे ते ते दोन्ही व्यवस्थित मिक्स करायचं आणि सगळीकडे गादीवर पसरून घ्यायचं. आणि व्यवस्थित पसरलं ना 15 मिनिट गादीवरती असंच ठेवायचं. 15 मिनिट झाल्यानंतर ना एका ब्रशने किंवा वाटीने हे व्यवस्थित घासून घ्यायचं. जिथे जास्त डाग असतील तिथे थोडंसं जास्त घासा आणि हे सगळं व्यवस्थित स्वच्छ निघतं. आणि घासल्यानंतर ना कोरड्या कपड्याने अगोदर हे सगळं मीठ वगैरे काढून घ्यायचं आहे. आणि नंतर ना बघा आपली गादी किती स्वच्छ दिसते. आणि आणखीन एक ट्रिक आहे, ही जर तुम्हाला आवडत नसेल तर ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की अपलोड करेन. पण मी सहसा ह्याच पद्धतीने गादी स्वच्छ करते. चला इथेच